इथे ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि इथे हे मटण शिजतंय। सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। कालच आहे ना यात्रा होती म्हणून माहेर आली आहे आणि आता सकाळी सकाळी सगळं आवरलेलं आहे माझं। त्यांच्या घराशेजारी अशी ही आंब्याची, जांभळ आणि बाकीची सगळी झाडं आहेत, त्यामुळे ह्या पक्ष्यांचा केवढा आवाज येतोय। इथं आणलेल्या आहेत ह्या खुर्च्या, बोकड कापायला गेलेले आहेत तर लोकांना जेवण्यासाठी खुर्च्या आणलेल्या आहेत। टेबल वगैरे परत लावून घ्यायचे। इथं आहेत आईच्या कोंबड्या। हे आहे माझं माहेरचं घर। हे आणलेले बोकड कापून आणि आता हे बोकड लागलेले चिरायला। दादा येतो आमचा पोरगा तर पहाटे 4 वाजता गेलता। साऊंड सिस्टीम अशी नीट हातरायची तिथं जवळ मुलगा बसला होता। आता तिकडे साऊंड वर लावलं साऊंड पण आता बिर्याणी बनवायची आणि चिकनचा आणि मटनचा रस्सा बनवायचा आहे। त्यासाठी हे बघा हे एवढे सगळे मसाले आणलेले आहेत। हे सुहानाचेच आणलेले, सुहाना आणि बाकी कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी, हे सगळे मसाले आणलेले। इथे ही लावलेली आहे, गॅस लावलेला आहे, पातेली ठेवलेली आहे आणि इकडे हे चालू आहे कांदा लसूण पेस्ट बनवणं। आईचं चालू आहे मटण चिरणं आणि असा हा स्वयंपाक आहे ना, जत्रेचा स्वयंपाक चालू आहे। मागच्या वेळेस आम्हीच केलं होती बिर्याणी आणि चिकन रस्साई आणि ह्या वेळेस आचार्य आणलाय। ही आलं लसणाची पेस्ट केलेली आहे आणि पातेल्यात हे बघा कांदा टाकलेला आहे। आचारी कशी बिर्याणी बनवतात, त्यांनी पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे तेलामध्ये। कांद्यातच त्यांनी डायरेक्ट आहे ना चिकन टाकून घेतलेले धुतलेलं। तिकडच्या पातेल्यामध्ये त्यांनी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि इथं त्यांनी हे चिकन शिजवलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हळद आणि मीठ कांदा एवढंच घातलेलं आहे। पहिल्यांदा बहुतेक ते आता चिकन शिजवून घेत आहे। ऐका की मसाला झाला मला ते बरं थोडंसं इथे ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि इथे हे मटण शिजतंय आणि इथे ह्या भाकरी चालू आहेत। चुलीवरतीच भाकरी आणि चपात्या चालू आहेत। सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि जेवणासाठी असे टेबल तयार करून घेतलेले आहेत। इकडं हे पाहुणे यायला लागलेले आहेत आणि इकडं हा स्वयंपाक चालू आहे। संध्याकाळचे आता 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये।
तिथं त्यांनी आहे ना मुक्त संचार गोठा केलेला आहे आणि मुक्त संचार गोठ्यामध्ये म्हशी आणि गायाही सोडलेल्या आहेत. गायांची वासरं, म्हशीची रेडकं सोडलेले, थोडेच तिकडं शेळ्याही आहेत आणि ही साधी गायही आहे. गायांची बघा खायची वेळ झालेली आहे. खायला टाकायच्या वेळेस सगळी बघा एका ठिकाणी कशी गोळा झाल्यात. इथं हा वडिलांचा घोळ आहे. आणि हा आलेला आहे माझा मल्हार. हे गव्हाच्या काड्यांचं बनवलेलं आहे, हे मशीनसाठी आणलेले आहे. इकडे त्यांच्या शेतातलं वाडा आहे भरपूर. हा आहे त्यांच्या म्हशींचा गोठा आणि त्यांनी हरियाणावरनं म्हशी आणलेल्या आहेत ह्या. म्हशींची शिंग सुद्धा पंढरपुरी म्हशी वेगळ्या असतात. ह्या हरियाणाच्या म्हशी जरा वेगळ्याच आहेत. शिंग बघा कशी आहेत, गोल शिंग आहेत म्हशींची. इकडं म्हशी आहेत. ही आहेत सगळी रेडकं आणि वासरं गायची. आणि इथं आहे जर्सी गाया. तुझ्या ह्या गायला काय झालंय? आणि इथं आहे हा मल्हार. भरपूर वाटते घरी. आमच्या काकाजींना पण घे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत चिक्कू काढायला. चिक्कूच्या झाडाला हे बघा असे भरपूर चिक्कू लागलेले आहेत. इकडं मला झाडावर चढलेलं आहे. आणि आता मल्हार चिक्कू काढणार आहे. त्याला रोज झाडावर चढण्याची प्रॅक्टिस आहे. एकदम वरती शेंड्यापर्यंत जातो तो. मोठे काढा मल्लो. ठीक आहे. हा हा असे काढ. तुला काढता येईल का बाळा? काढतो की मी. तू काढतो? मी काढतो. मामाच्या गावाला जाताना ते नेटला लागतात ना, म्हणून मीच काढतो. बरं, हे कुठे टाकू? थांब माझ्या हातात दे. छोटा झाला. शेंडे लावले. शेंडे कसं शेती तिकडे खाली तिकडे हातात खाली टाकू की? खाली फक्त नाही फुटत. टाकलेलं. जरी दूध समजा अंगानं व्हायला निघत नाही लवकर. झाडावरचे जे मोठे मोठे होते ते असे एवढे चिक्कू काढलेले आहेत. आता छोटे चिक्कू आहेत त्याच्यामुळे ते घेतलेले नाहीत. ज्ञानाचं कोण बघते का?
काय नाव तुझं बाळा? तुझे